हाय हॅलो, कसे आहात सर्वजण? वेलकम टू स्नेहा जर्नी. आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज आलेलो आहोत त्र्यंबकेश्वरला, नाशिकला. आणि आम्ही कोल्हापूरमधून रात्रीच बसलो होतो. जवळपास 6 ते 7 तासांचा, 7.5-8 तासांचा पण प्रवास झाला आहे. मग आम्ही ऑनलाईनच बुकिंग केले होते. रेड बसचं पण म्हणजे ऑनलाईन बुकिंग होतं आमचं कोल्हापूरमधून संध्याकाळी. चहा कसा आहे? तर आता एक गोष्ट ऑब्झर्व झाली की तुम्ही जर कार पार्किंगला व्यवस्थित पार्क केली नसेल, असं अधेमध्येच कुठेतरी पार्क केली असेल, तर तिथे तुम्हाला फाईन बसू शकतो. त्यामुळे व्यवस्थित पार्किंग करा. आणि आता आम्ही निघालो आहोत मंदिराकडे. तर मी हे सांगत होते तुम्हाला की आम्ही ऑनलाईनच हॉटेल पण बुक केलं होतं. सो आम्हाला ते सगळं इझी पडलं होतं. तर आता मंदिराच्या बॅक साईडने निघालो, म्हणजे इकडूनच सगळ्यांसाठी त्यांनी एंट्री ठेवली आहे. जो समोरचा फ्रंट दरवाजा आहे तो पूर्णपणे बंद आहे. तिकडून बाहेर पडतानाच तुम्हाला येता येणार. सो मग फुलं वगैरे घेतली, कारण की असंही म्हणजे आता काही पूजा किंवा सकाळी लवकरच निघालो आहे, तर ते फुलं पण घेऊन तिथंपर्यंत पोचणार पण नाही. त्यामुळे मग फक्त बेल आणि बाकीची फुलं जी आहेत ती घेतली. सो बघूयात आता चप्पल वगैरे कुठे काढायचं, कारण इकडे बाहेर काढली नाही आहे. जर आतमध्ये जागा असेल तर मग आपण तिकडे चप्पल स्टँडला चप्पल काढूयात. आणि इकडे VIP-चं आहे, पण ते बंद झालेलं आहे. तर 7 ते 8 तास असं वेळ लागू शकतो असं म्हटलेत. बट आम्ही सकाळी लवकर आलेलो आहोत, त्यामुळे 1-2 तासात दर्शन होईल असं तर सांगण्यात आलं आहे. आणि आता इकडून एंट्री चालू होते. तर आता मी काही इन्फॉर्मेशन तुमच्यासोबत शेअर करते की जसं आम्ही सकाळी नाशिक बस स्टँडला उतरलो, म्हणजे बस तिथे बाहेर थांबली आमची. त्याच्यानंतर बॅक साईडलाच बस स्टँड आहे, नाशिक बस स्टँड. तिथे गेलो. तिथे गेल्यानंतर डायरेक्ट त्र्यंबकेश्वरला बस आहे आणि 70 ते 75 रुपये असं पर पर्सन तिकीट आहे. 70 to 75 असं पर पर्सन आहे. तर म्हणजे तुम्ही ॲटो जर बघितलं तर तुमच्याकडून ते 500 to 600 पर पर्सन, म्हणजे दोघांसाठी किंवा जसं चौघांसाठी चार्ज करतील. तर इथे बघा पूजा चालू आहे, हे पण आपल्याला डिस्प्लेला शो होतं आहे. आणि आता लाईनमध्ये आम्ही बराच वेळ होतो, पण मी थोडंसं व्हिडिओ कट करत दाखवलं, कारण तुम्हाला जर पूर्णच मी लाईनचा व्हिडिओ घेत बसले तर व्हिडिओ खूप मोठा होऊन जाणार. त्यामुळे मी तुम्हाला पटपट जो लाईन आहे ती कवर केली. आत्ता कुठे आम्ही थोडं पुढे आलो आहे. ऑलमोस्ट आमचा 1 ते 1.5 तास तरी गेलाच दर्शनासाठी. तर भरपूर बाहेरून लोक आले होते, राजस्थान, मुंबई अशा ठिकाणाहून. आणि आता जसं आपण जवळ जातो आहे, तर हॉटेल्सचे पण भरपूर रेट्स इथं वाढलेले आहेत. एक तर श्रावण चालू झालेला आहे, श्रावण आहे, त्यामुळे 1500 ते 5000 असे चार्जेस आहेत. तर गजानन महाराजांचं मंदिर आहे. जेव्हा तुम्ही त्र्यंबकेश्वरच्या स्टँडला उतरता त्याच्यासमोर गजानन महाराजांचं देवस्थान आहे. तर तिकडे तुम्हाला 500मध्ये स्वच्छ आणि एकदम छान रूम्स भेटतात. तर तुम्ही त्या पण घेऊ शकता. आणि जर तुम्ही 2 ते 3 तासांसाठी फक्त रूम घेणार असाल, जसं की तुम्ही अंघोळ करून वगैरे बाहेर पडणार असाल, तर बाहेरच तुमचा दिवस फिरण्यात वगैरे जाणार असेल, तर तुम्हाला ते 1500 ते 2000 रुपये चार्ज करतात, किंवा 500 ते 1000 रुपये चार्ज करतात. डिपेंड त्या रूमवरती असतं की ती म्हणजे किती चांगली त्यांनी डेव्हलप ठेवली त्याच्यावरती. आणि आता इकडे सगळे अभिषेक वगैरे करत आहेत, तर त्याचे पण 1100 ते 1500 असे चार्जेस आहेत. जर तुम्हाला वाटलं की तुम्हाला अभिषेक करायचा आहे तर तुम्ही इकडे अभिषेक पण करून घेऊ शकता. तर आता आपण फायनली मेन गाभाऱ्यामध्ये आलो आहे. आणि हे मंदिर 1000 वर्षांपूर्वीचं आहे. आणि इथे येण्याचं म्हणजे श्रावणमध्ये आलो आहे तर खरंच योगच लागतो, कारण की आम्ही खूप वेळेस ठरवलं जाऊयात, पण जाण्याचं झालंच नाही. आणि आम्ही खूप असं म्हणजे चोरून फोटो काढला हा.
देवाचा, कारण तिथे आतमध्ये फोटो आणि मोबाईलला बिलकुल अलाउड नाही आहे. तर बाहेर हे सगळं मंदिर आहे. तर मंदिर आणि मंदिराचा परिसर खूप छान आहे. बाकी पण प्लेसेस तिथे खूप फिरण्यासारख्या आहेत, बट आम्ही म्हणजे तेवढा वेळ नाही आहे ज्या कामांसाठी आलो होतो किंवा जे आमचं मेन देवाला यायचा उद्देश होता तर ते झालं. त्यामुळे आम्ही बाकी प्लेसेस फिरण्यासाठी नंतर केव्हा तरी येण्याचा प्लॅन करतो आहे. तर तुम्हाला आता एकंदर मंदिर कशा प्रकारे आहे हे दाखवतो. तर चारी बाजूंनी मंदिर असे आणि आता 12-1 वाजता भरपूर अशी मोठी लाईन चालू होते. सो खूप बाहेरून असे लोक आलेत किंवा जे वेगवेगळे महिला बचत गटाच्या लेडीज असतील किंवा बाकी ज्या टुरिस्ट म्हणजे ज्यांनी टूर्स अँड ट्रॅव्हल्स ज्यांचे बिझनेसेस आहेत त्यांनी जे ऑर्गनाईज केले असतील महिलांच्या ट्रिप, त्यासुद्धा लेडीज भरपूर प्रमाणात तिकडे दिसत होत्या ग्रुपनी. तर असं आहे मंदिर. सो आणि जेव्हा तुम्ही बस स्टँडपाशी उतरणार त्र्यंबकेश्वर, तिथून चालत यायला फक्त 10 मिनिटांचं अंतर आहे. त्यामुळे ॲटोवाले 60 रुपये ते 70 रुपये घेतात. तर बिलकुल देऊ नका. तुम्ही एकदम सकाळी किंवा पहाटेच्या वेळेस आला असाल ना तर तुम्हाला एकदम समजत नाही की आपण कसं जायचं आहे काय. पण गजानन महाराजांचं मंदिरपासून जे तुम्ही राईट साईडला वरती जो चढ दिसतो तिथून सरळ गेलात ना की फक्त 10 मिनिटांच्या अंतरावरती त्र्यंबकेश्वर मंदिर तुम्हाला बघायला भेटेल. त्यामुळे तुम्ही चालत आलात तर 10 मिनिटात येईल. आणि आम्हाला खरं तर हे गंध लावायचं होतं, बट आत जाताना भेटलाच नाही. तर मग आता म्हटलं की बाहेर आल्यावरती दिसलाच आहे तर आपण गंध लावून घेऊयात. आणि ते काही असे चार्ज घेत नाहीत, ते तुमच्या मनाने काही इच्छा द्यायचं ते द्या असं बोलतात. आणि आता पालखी पण आली होती तर पालखीचं पण दर्शन झालं, म्हणजे सगळंच योगायोग होऊन गेला. तर पालखीचं पण दर्शन म्हणजे भेटलं व्यवस्थित. गर्दी पण म्हणजे बऱ्यापैकी कमी होती. सो आता तर गर्दी जास्त वाढणार आहे. 8-8, 9-9 तास लागतात. त्याच्यात VIP पण बंद केलेला आहे तिकडे. पहाटे 4:30-5 वाजल्यापासून लोक लाईनमध्ये असतात मंदिरात. त्यामुळे जेवढं शक्य होईल तेवढं लवकर तुम्ही दर्शनासाठी जावा मंदिरामध्ये, तेवढं छान दर्शन होईल तुमचं. आणि आता बघूयात आपण इकडे काय काय शॉपिंगसाठी आहे. तर इकडे म्हणजे सगळ्याच वस्तू आहेत, बट कम्पेअर केलं म्हणजे पुणे मुंबईपेक्षा तर बार्गेनिंग वगैरे आपण केलं तरीही ते काही कमी जास्त करत नाहीत आणि खूप कॉस्टली आहेत. म्हणजे जे 100ची वस्तू आहे ती 150-200पर्यंत असं आहे. तर मला वाटतं की म्हणजे हे खूपच आहे. आणि वरतून म्हणजे ते उद्धटपणे पण काही बोलतात, सगळेच नाही आहेत बट काही लोकसुद्धा उद्धटपणे तिथं कस्टमरशी बोलताना दिसतात. मग आम्ही तर ब्रेसलेट्स घेतले, काही दुसरं घेणार आहे, कारण की त्यांनी भरपूर असे सगळ्या गोष्टींवरती कॉस्ट लावले होत्या. म्हणजे काही 200-250 असे 500 अशा सांगत होते ज्या छोट्या वस्तू. सो ते आपण फक्त एक म्हणतो की आपण त्या ठिकाणावरून घेऊन जाऊयात, पण हे अगदी मला असं वाटतं की पैसे काढायची कामं चालू आहेत. मग त्यामुळं आम्ही फक्त ज्या आम्हाला वाटतात आहेत वस्तू, ज्या आवश्यक वस्तू वाटतात आहेत त्याच घेतो आहे. आणि इकडे सगळं आहेत. तर आता म्हटलं आलोच आहोत तर एक छान फोटो पण घेऊयात त्र्यंबकेश्वर महाराजांचा. आणि तो घेतला. आता भूक लागली होती, तिकडून बाहेर आलो. एक तर 2-3 तास लाईनमध्ये उभा आणि व्हेज फ्राईड राईस ऑर्डर केला. तर आता बघूयात कसा येतोय कसा नाही. तर व्हेज फ्राईड राईस आला आहे, टेस्ट पण केली बट त्या पूर्ण टेस्टलेस होता, बिलकुल टेस्ट नव्हती. आणि आता तिकडे जवळपास एवढी भूक लागली होती, दुसरीकडे जायला पण काही हे नव्हतं, तरी तो तसाच अर्धा संपवला.
तर व्लॉग आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंटमध्ये सांगा की हा व्लॉग तुम्हाला कसा वाटतोय. भेटूयात नेक्स्ट पार्ट 2 मध्ये.